आणि यानंतरची बातमी आहे राज्यभरात उष्णतेचा पारा चढा आहे आणि त्याचे परिणाम जे होत आहेत त्या संदर्भातली। राज्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे। कोकणात उष्णतेची लाट तर नाहीये, पण तापमान मात्र कोकणातही जास्त राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। तापमान वाढत असल्यामुळे त्याचे परिणाम आता सगळीकडे दिसायला लागलेले आहेत। अनेक धरणांमधला पाण्याचा साठा झपाट्याने कमी होतोय, कारण बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढलाय। उजनी धरणामधील मृत पाणी साठ्याचा वापर सध्या सुरू झालाय। उजनी धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस घटू लागली आहे। अल निनोचं संकट पाहिलं तर पाण्याचा वापर काटकसरीने करणं अत्यंत गरजेचं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी अशी ओळख असलेल्या उजनी धरणावर मी सध्या उभा आहे। आपण पाहत असलेले उजनी धरण आहे। उजनी धरणाची पाणी क्षमता जी आहे ती 117 टीएमसी 117 टीएमसी पैकी 53 टीएमसी उपयुक्त पाणी साठा या धरणातला असतो आणि त्यामुळे तो संपला आहे आणि आता धरण मायनस मध्ये गेलेला आहे। उजनी धरण मायनस मध्ये गेलेला आहे आणि मायनस मधील आतापर्यंत 5.32 टीएमसी पाणी साठा हा पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी वापरण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होत आहे। दररोज कमीत कमी 7 ते 8 मिमी बाष्पीभवन होत आहे पाण्याचं आणि त्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू घटू लागली आहे। एकीकडे होणारे बाष्पीभवन आणि दुसरीकडे अल निनोचं संकट या अनुषंगानेच उजनी प्रशासनाने नियोजन केल्यामुळे भलेही अल निनोचं संकट उभं राहिलं तरी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांना नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही याची काळजी घेतली गेलेली आहे आणि ऑगस्ट पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत कशा पद्धतीने होईल याकडेच उजनी प्रशासन लक्ष दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिक आणि ग्रामस्थ सध्या निश्चिंत आहेत। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर। आणि पापरीमधील 35 वर्षीय शोभा डोंगरे यांचा उष्माघाताने मृत्यू झालाय। मोहोळमध्ये गेल्या 15 दिवसात 2 व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यू झालाय। भर उन्हात शेतीचं काम करत असताना त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। तर पुणे जिल्ह्यातही उष्माघाताचा दुसरा बळी गेला असल्याची शक्यता आहे। ज्येष्ठ नागरिकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय। तापमान 40 अंश पार गेल्याने नागरिक हैराण आहेत। पुणे जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा फटका आता जीवघेणा ठरतोय। पुरंदर तालुक्यातील जेऊर इथं उष्माघाताचा संशय असलेल्या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय। बाबूराव दुष्यंत जाधव असं मृत व्यक्तीचं नाव आहे। जाधव हे नेहमीप्रमाणे शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी गेले होते। सकाळी 11च्या सुमारास उन्हाची तीव्रता वाढली, मग त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि ते जागीच कोसळले। नागरिकांनी त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। आणि वाढत्या तापमानाचा आणखी एक परिणाम असा आहे की शेतीच्या कामासाठी आता मजूरच मिळत नाहीयेत, कारण तापमान वाढलंय त्यामुळे शेतीची कामं रखडली आहेत। जळगावमध्ये पारा तब्बल 45.5 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। इतक्या उन्हामध्ये काम करायला मजूरही तयार होत नाहीयेत, कारण प्रत्येकालाच आपल्या प्रकृतीची भीती वाटते आणि त्यामुळेच शेतीची कामं रखडली आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये उष्णता इतकी का जाणवते याचं कारण सांगितलंय ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी। बरीच कारणं आहेत, त्यापैकी वाहनांची संख्या वाढणं, त्यातून कार्बन डायऑक्साईड रिलीज होणं मोठ्या प्रमाणात, त्याचप्रमाणे इतर कारखाने आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेतलं वाढणं आणि तो उष्णता धरून ठेवतोय, त्यामुळे तापमान वाढ आपल्याला दिसून येते। ही झाली एक बाजू। दुसरी बाजू आहे ती म्हणजे वृक्षतोड। मोठ्या प्रमाणात वृक्षतोड जगभर झालेली आहे। आशिया खंडात 55 दशलक्ष हेक्टर जंगल तोडलं गेलेलं आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये 65 दशलक्ष हेक्टर जंगलाची तोड झालेली आहे आणि लॅटिन अमेरिकेमध्ये 85 दशलक्ष हेक्टर जंगलाची तोड झालेली आहे। या सर्व जंगल आणि वनस्पती या कार्बन डायऑक्साईड शोषण करणारी यंत्रणा आहे, तीच मानवाने आता नष्ट केल्यासारखी आहे। त्यामुळे ही तापमान वाढ
चालू आहे आणि आता प्रामुख्याने या 2-4 दिवसामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमान वाढणं शक्य आहे. आता नागरिकांनी या काळात 12 ते 4 या वेळेत घराबाहेर शक्यतो पडू नये. पाणी भरपूर प्यावं आणि शक्यतो उन्हामध्ये जाऊ नये. त्याला कारण असं की काही वेळेला सनस्ट्रोक होण्याची देखील शक्यता आहे.